ते सोडे आहेत। आज आपण सोडे आणि बटाटा याचा रस्सा बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया बनवायला। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सोडे भाजून घेऊया। किती रस्सा करायचे त्याप्रमाणे कमी जास्त सोडे घ्यायचे। सोडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि पाण्यामध्ये घालायचे आणि ज्वारीचं पीठ लावून सोडे स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे काय कचरा वगैरे थोडी माती असली तर ती निघून जाते। मीठ लावलेलं असतं त्या सोड्याला, सुक्या मच्छीला मीठ लावलेलं असतं, ते पण जरा कमी होतं। त्यामुळे सोडे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालणार आहे, 2 चमचे। बारीक चिरलेला कांदा, खरपूस भाजून घ्यायचा। त्याच्यामध्येच एक टोमॅटो घालायचा, टोमॅटो पण आपण भाजून घेऊया आणि कांदा लसूण मसाला घालायचा, लाल तिखट घालायचं, आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करायचा आणि बटाटे पण घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये। बटाटे चिरून घेऊन बटाटे आता घातलेले आहेत मी। आता आणखी टेस्ट येण्यासाठी आपण चिकन मसाला घालणार आहोत। आता स्वच्छ धुतलेले सोडे चांगले चोळून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण बटाट्यामध्ये घालायचे। सोडे पण आपण परतून घेऊया तेलामध्ये, म्हणजे तो मसाला सगळा सोड्यांना लागेल। त्याच्यानंतर आपण थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं किंवा डाळीचं पीठ घालायचं, म्हणजे रस्सा जरा दाटसर होतो। आता गरम पाणी घालायचं, आपल्याला हवं तेवढं पाणी घालू शकता। वरून मीठ घालायचं आणि एक 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।